मंडळी, तुम्ही पुण्यात दगडूशेठ मंदिराला जर भेट देत असाल आणि तुम्ही बुधवार पेठेतच असाल तर या 4 मंदिरांना अवश्य भेट द्या. त्यातलं पहिलं जे मंदिर आहे ते पुण्याची ग्रामदेवता जी आहे तांबडी जोगेश्वरी, तिचं देऊळ आहे आणि अधिक मासानिमित्त आमचं तिथे जाणं झालं. तर हे अतिशय जवळ मंदिर आहे दगडूशेठपासून आणि अतिशय सुंदर देवीची मूर्ती आहे. तिथे जे विष्णूची मूर्ती आहे, आम्हालाही तिथे अधिक मासानिमित्त आम्ही दिवा लावला. आणखीन छान दर्शन झालं आमचं. आणि जागृत देवस्थान आहे, चुकवू नका. बहुतेक जण हे म्हणजे देवाला जाताना दगडूशेठला जाऊन परत येतात. आणि दुसरं जे आहे मंदिर, हे बालाजीचं मंदिर आहे, पेशवेकालीन मंदिर आहे. दगडी बांधकाम आहे याचं आणि आतली मूर्तीसुद्धा दगडी प्रसन्न सुंदर मूर्ती आहे. अतिशय छान तिथे समया आहेत. आणखीन बालाजीचं दर्शन घ्यायला चुकवू नका. अगदी दगडूशेठपासून वॉकेबल 3 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि नक्की नक्की बघा. आम्ही इथेसुद्धा अधिक मासानिमित्त गेलं. विष्णूचाच अवतार आहे बालाजी, तर त्याच्यामुळे इथेसुद्धा आम्ही दिवा लावला आणि फार छान वाटलं. हे व्यंकटेश बालाजीचं मंदिर बघायला अजिबात विसरू नका. नंतरचे येतं ते दगडूशेठचं दत्त मंदिर आहे. हेही सुद्धा 100 वर्षापेक्षा जास्त जुनं मंदिर आहे. अधिक मासानिमित्त इथेसुद्धा विष्णूचे सगळे जे अवतार आहेत, 10 अवतार, त्यांचं सगळं लावलेले होते कट करून असे छान फोटोज. आणि नंतर जे येतं ते काळे जोगेश्वरीचं मंदिर येतं. जशी ही तांबडी जोगेश्वरी आहे तशीच ही काळी जोगेश्वरीसुद्धा आहे. आणखीन ही सुद्धा अतिशय जागृत देवस्थान आहे. इथे शंकर महाराज वगैरे येऊन बसायचे अशी जी आख्यायिका आहे. आणि इथेसुद्धा आम्ही देवीला दिवा लावला. आणि ही जी देवस्थानं आहेत, ही देवस्थानं तुम्ही चुकवू नका. आणखीन फार प्रसन्न वाटतं इथेसुद्धा काळभैरव हा तिचा पती मानला जातो, तर त्याच्यामुळे त्याचं मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे. तर ही 4 देवस्थानं नक्की करा. त्याच्यानंतरचं येतं ते तुळशीबागेमध्येच राम मंदिर आहे. बंद होतं राम मंदिर आम्ही गेलो तेव्हा, पण मी तुम्हाला तरीही मूर्ती दाखवते त्याची. आणि हे राम मंदिर आणि तुळशीबागेतला गणपती, तर आवर्जून या स्थळांना नक्की भेट द्या.